शिवसेनेच्या पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेतील शिवसेना गटनेते कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले। ठाणे महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते पवन कदम यांच्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले। यावेळी खासदार नरेश म्हस्के, प्राध्यापिका ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते। ठाणेने शिवसेनेला कायम साथ दिली असून ठाण्याच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे। ठाणेने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला असून शहरात मेट्रोसह विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत। नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम ह्या कार्यालयातून प्रभावीपणे होईल असा विश्वास व्यक्त करत सर्व नगरसेवकांनी जनतेसाठी कार्यरत राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। ठाण्यात सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे निवडून आल्याबद्दल ठाणेकर नागरिकांचे आभार एकनाथ शिंदे यांनी मानले। पक्षाचे संख्याबळ वाढल्यामुळे आनंदाचे वातावरण असून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेण्याचे काम शिवसेना करीत असल्याचे त्यांनी नमूद केले। बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर विशेष प्रेम होते आणि ठाण्याने शिवसेनेला मोठ्या करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। तसेच नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना जुन्या नगरसेवकांनी मार्गदर्शन करावे असा सल्लाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुभवी नगरसेवकांना दिला। उभाटा गटाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी येऊन भेट घेतली। याबद्दल माध्यमांनी बातम्या चालवल्याने त्याबाबत उपमुख्यमंत्री यांना विचारले असता राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघातील कामासाठी माझी भेट घेत असतात। त्यानुसार खासदार अष्टीकर यांनी माझी भेट घेतली होती, मात्र ह्या भेटीचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। थोड़ा फ्लैश मारेंगे सर। खाली घे ना भाई, डोकं घे बस। मोबाइल गाड़ी है, मोबाइल हाँ ठीक है, आला केला बाबा मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व नगरसेवकांना, सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छाही देतो। पक्ष कार्यालय जसं पक्षाचं संख्याबळ मोठं आहे तसं पक्ष कार्यालय पण मोठं आहे आणि पवन कदम आपले गटनेते आहेत, त्यांनी आज बँड वगैरे काम शरद म्हणजे आनंदाचं वातावरण आहे आणि बऱ्याच दिवसापासून पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाची सर्व नगरसेवक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि मी देखील आज सगळ्यांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार, त्यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे काही शिकवण आहे आणि त्यांनी या ठाणे शहरासाठी, जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलेलं आहे आणि म्हणून या ठाण्याचा विकास धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला, याचा अभिमान आम्हाला आहे। बाळासाहेबांचे प्रेम ठाण्यावर प्रचंड होतं आणि ते वेळोवेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये देखील सिद्ध केलेलं आहे आणि म्हणूनच या ठाण्याने शिवसेनेला मोठं केलं आणि ठाणे आणि शिवसेना एक आगळं वेगळं नातं, एक आगळं वेगळं समीकरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून ठाणेकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो।
सगळ्यांना शुभेच्छा देतोय. सर्व पदाधिकारी, आपले महापौर, माजी महापौर, खासदार, राज्य आपले नरेश ताई आहेत, मंडळे आहेत, महापौर आहेत, राम रेपाळे, सगळे आहेत. सर्व नगरसेवक, ज्येष्ठ आणि नवीन नगरसेवक सर्व. आता जुन्या नगरसेवकांनी नवीन नगरसेवकांना सगळ्यांना त्याचा निधी दांडा दांडा आता आपले जुने नगरसेवक सगळे आपला गेला आता गेला. आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि या विश्वासाने ठाणेकरांनी आपल्याला निवडून दिलेला आहे. त्यांचा विश्वास सार्थ करण्याची संधी सर्व नगरसेवकांना मिळाली आहे. त्याचं सोनं केलं पाहिजे आणि नेहमीच ठाण्याने शिवसेनेला भरभरून साथ दिली. या ठाण्यानेच, ठाणेकरांनीच या ठाण्याचं एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री देखील केला आणि मुख्यमंत्री असताना ठाणे शहरासाठी भरघोस जे काही मला विकासाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून करता आलं ते केलंय. आजही आपण करतो आहोत. ठाण्याचा विकास होतोय, रुंद रस्ते होत आहेत, कोस्टल रोड होतोय, वाहतूक कोंडी मुक्त ठाणे होणार आहे, मेट्रोचं काम सुरू आहे, इंटरनल मेट्रो सुरू आहे, अनेक विकास प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे. सगळ्यांचं मी नाव घेत राहिलो तर फार वेळ लागेल आणि म्हणून विकासाचं ठाणं, शिवसेनेचं ठाणं, असे बदलतं ठाणं हे आपण पाहतोय. म्हणून या पक्ष कार्यालयातून सर्व नगरसेवकांना, सर्व पक्षाच्या नगरसेवकांना किंबहुना ठाण्यातल्या जे कोणी आपले नागरिक आहेत त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या एक सोडवण्याचं काम या पक्ष कार्यालयातून होईल आणि हा पक्ष कार्यालय शिवसेनेचं तसं शाखा आपला आधार वाटतो लोकांना, तसंच या कार्यालयातून देखील सगळ्यांची कामं होतील असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. पत्रकारांना पण खूप खूप सर, काल रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतलेली आहे. जो काही खरंजंगी महापालिकेमध्ये पाहायला मिळाला होता त्याप्रमाणे आपण देखील नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांचे काही प्रश्न आपण ऐकून घेणार आहोत. मार्गी लागल्या नाही. अरे घे मागे. महासभेमध्ये दिसून येतो. हा विरोधी पक्ष बंदच राहिले. कुणाल खास नंतर ठीक आहे, काही गोष्टी आहेत, गटनेते आहेत, ते शेवटी आम्ही व्यक्ती म्हणून एकत्र आहोत. काही छोट्या मोठ्या गुरगुरी असतील त्या दूर केल्या जातील. ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा आता मुख्यमंत्री मोबाईल खाली घ्या रे. घेऊन देतील ते. मुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे सर्व पक्षाचे खासदार आमदार येतात. त्यांची त्या त्या मतदारसंघाची कामं असतात, नगर विकासची कामं असतात, हाऊसिंगची कामं असतात, अनेक कामं असतात, त्यामुळे ते येतात. असे किती लोक वाटतं ऑपरेशन टायगर पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून कुणाल सर्वांना माईक कुणाच्या थोडं मागे गेला खालती गेला. मोबाईल घे ना खाली. मग वर घे ना, दिसत नाही ना मला. साहेब समोर खाली बघ ना. खुर्चीवर बसवा साहेब, खुर्चीवर साहेब, खुर्चीवर. अरे तिथं मान केला तिकडे.
भाजपचे घटलेले आले एक सेकंड मेन फोटो फ्लॅश तिकडे ठेवणार आता पेढे बरोबर ना पेढे हा फ्लॅश असं घे ना मागे अरे अरे मान तिकडे दिसत नाही यार अरे खाली घे ना वर येतात बाई आम्हाला ते पण अरे हे बघा खाली 4 मोबाईल अरे यार संदीप किती हलतो यार शरद बघ झालं चला ओके मोठे बॅनर लावले ते सगळे काढले अरे सचिवांना येऊ द्या ना. समोर बघा समोर इकडे
समोर बघा, समोर बघा. हे सगळे समोर. समोर बघा. यांचा होऊ दे. या कुठे आहेत आपल्या मीनाक्षी ताई? Yes, please. काय यांचं ऐकतो द्या आपण शॉल घेतो ना. अरे हो या उपमापूर या ना दादा. राजू दादा समोर समोर राजू दादा. नाही नाही अशी कशी साथी हात पडाला हिंदीवाल्यांसाठी सगळे एकत्र. टाकून इकडे पण नाही. कधी असतं सांग त्यावेळेस ठरवू. सुशांत महापौर आहेत करून बोलू ना व्यक्ती मिळत होते आता बघा एकत्र. हा या युतीतच आता होळी मॅडम आपल्या अशाच बोलत होत्या. मीनाक्षी ताई ना मडवी साहेब या मॅडम समोर. तुम्ही रीना मॅडम दिसत नाही इथे राहा. निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांची संख्या शिवसेनेच्या 76 नगरसेवकांची संख्या झाल्यामुळे या ठिकाणी जे आमचं पूर्वी दालन होतं शिवसेना पक्षाचं ते फार लहान होतं. त्या ठिकाणी तेवढ्या सदस्यांना बसण्याची आसन व्यवस्था नव्हती. म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली आयुक्त साहेबांना की 76 नगरसेवक आमचे आहेत, शिवाय आमचे अजून 10 नगरसेवक स्वीकृत, त्याच्यामुळे ही संख्या वाढणार आहे. दालन आम्हाला थोडं मोठं हवं आहे. विशेष करून ज्या आमच्या महिला नगरसेविका आहेत त्यांना विश्रांती कक्षाचीही आवश्यकता आहे.
आणि त्याप्रमाणे या ठिकाणी असं एक सुस्थितीत दालन आणि महिलांसाठी एक स्वतंत्र कक्ष अशा पद्धतीचं दालन तयार केलेलं आहे. आणि मला याचा आनंद आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते त्यांच्या शुभ हस्ते या दालनाचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं. आणि हा एक क्षण, आनंदाचा क्षण माझ्या जीवनात आहे. आणि मी ज्या पद्धतीने उपशाखा प्रमुख म्हणून शिवसेनेत काम केलं, आज गटनेता म्हणून महापालिकेच्या नगरसेवकांच्या बरोबर काम करण्याची मला शिंदेसाहेबांनी संधी दिली. गुरुवर्य दिघे साहेबांचं मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद आणि हिंदुहृदय सम्राट सरसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ज्या पद्धतीने कार्यप्रणाली आहे त्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं जाईल. आणि या ठिकाणी महापौर आहेत शर्मिलाताई पिंपळकर, त्याचप्रमाणे अनुभवी सभागृह नेते हनुमंतराव जगदाळे यांच्या माध्यमातून ठाणे महापालिकेचा गाडा तर आम्ही हाकतोच, परंतु ह्या ठाण्याचे संपर्क प्रमुख डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या विविध कामांमध्ये नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याची संधी ह्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि ती संधी आम्ही सर्वांना उपलब्ध करून देऊ. आणि ज्या पद्धतीने मगाशी शिंदेसाहेबांनी सांगितलं की सर्वसाधारण नागरिकांची कामं त्या दालनातून सुटली गेली पाहिजेत आणि तसाच प्रयत्न सर्व नगरसेवकांना एकत्र घेऊन या ठिकाणी केला जाईल आणि याचा मला आज आनंद आहे. तर ठाणेकरांचे प्रश्न अजून मार्गी लागत नाही. स्टँडिंग असेल, परिवहन असेल, शिक्षण असेल, प्रभाग समिती अजून ते स्थापन झाले नाही. त्यामुळे कुठेतरी एकत्रित येणाऱ्या काळात लवकर स्थापन करावे अशी देखील मागणी आता विरोधक देखील करतायत, सत्ताधाऱ्यांमध्ये देखील भाजप करतायत. तुमच्याकडनं काय? नाही, कालच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी त्या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली प्रशासनाकडनं आणि प्रशासनाने त्याची पूर्ण तयारी, स्थायी समिती असेल, विशेष समित्या असतील, परिवहन समिती असेल आणि स्वीकृत नगरसेवक या सर्व यंत्रणेची तयारी केलेली आहे. आणि मला खात्री आहे की येत्या काही दिवसात ह्या सर्व निवडणुका पार पडतील आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे जे अध्यक्ष आहेत ठाण्याचे संदीपजी लेले, त्याचप्रमाणे उपमहापौर कृष्णाजी पाटील, गटनेते आमचे मुकेशजी मोकाशी यांच्याशी पण माननीय शिंदेसाहेबांनी चर्चा केलेली आहे. आणि ह्या संदर्भात लवकरच त्या निवडणुका आपण प्रशासनाच्या माध्यमातून घेणार आहोत आणि त्याचा तिढा लवकर सुटेल अशी मला खात्री आहे. भाजपच्या नगरसेवकांनी देखील भेट घेण्यात आलेली आहे. उपमहापौर असेल, गटनेता जो 2 दिवसापूर्वी गोंधळ झाला होता महासभेत, त्यामुळे कुठे युतीचा धर्म पाळला जात नाही आहे, त्यामुळे आता तक्रारी देखील चालू नाही. असं काही नाही. शिवसेना आणि भाजप ही युती जी आहे ही नैसर्गिक युती आहे आणि युतीचा धर्म आम्ही अनेक वर्षापासून गुरुवर्य दिघे साहेब असल्यापासून ही परंपरा आजतागायत सुरू आहे आणि युतीचा धर्म हा आम्ही पाळतोय. काही थोडेसे मतभेद, विचारांची देवाणघेवाण असते आणि त्या पद्धतीने काही त्रुटी निर्माण होतात, परंतु आमचे वरिष्ठ जे आहेत माननीय शिंदेसाहेब यांनी आम्हाला तशा सूचना केलेल्या आहेत की आपल्याला युतीमध्ये आपण लढलो आहोत, त्यामुळे युतीमध्ये सर्व कारभार हा झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने जे काही थोडंफार गैरसमज आहेत ते दूर करून प्रशासन वेगळ्या पद्धतीने आम्ही जे काम करत आहोत ते आता योग्य पद्धतीने नियोजन करून ते लवकरच तुम्हाला ठाणेकरांना त्या सुविधा उपलब्ध होतील. आज देखील एकनाथ शिंदे आलेले होते आणि आपल्याला चेंबरमध्ये आपण बसलो होतो, त्यावेळी काही चर्चा झाली का या विषयावर किंवा येणाऱ्या कारभारा विषयावर, महासभेतल्या विषयावर काही चर्चा झाली? नाही, तशी आज आल्यानंतर साहेबांनी अँटी चेंबरमध्ये त्याच्याबद्दल काही चर्चा झाली नाही, परंतु कालच साहेबांनी आम्हाला तशा सूचना केलेल्या आहेत सर्व पदाधिकाऱ्यांना आणि येत्या दिवसात त्या सर्व गोष्टी आपल्या मार्गी लागतील आणि ठाणेकरांना तो काही विकास जो काही अपेक्षित आहे शिवसेना भारतीय जनता पार्टीकडनं तो सर्वांना बघायला मिळेल याची मला खात्री आहे. नवीन नगरसेवकांना सूचना करण्यात आली आहे की त्यांचा निधी असेल, त्याची कामगिरी बदल असेल त्याकडे लक्ष द्यावे. जुन्या नगरसेवकांना पाठपुरावा करून या संदर्भात गोष्टी पुढे आणतात. साहजिक आहे, जे आपले नवीन नगरसेवक जे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत त्या सर्व नगरसेवकांना मगाशी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी तशा आदेशच दिले. ते जुने नगरसेवक ज्यांचे 2, 3, 4, 5 टर्म झालेले नगरसेवक आहेत त्या सर्व नगरसेवकांनी त्या नवीन नगरसेवकांना मार्गदर्शन करायचे, त्यांचे प्रस्ताव कसे बनवले जातील, त्यांचे विषय कसे महासभेवरती येतील, विविध त्यांचे बजेट्स असतील, प्रभागातली कामं असतील ही प्राधान्याने करण्याकरता ज्येष्ठ नगरसेवकांनी या नगरसेवकांना मदत आणि सहकार्य करायचं असं या ठिकाणी मगाशी साहेबांनी काही वेळापूर्वीच सांगितलेलं आहे. ओके सर. ओके, थँक्यू.